महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली असून 1 मे दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 10,000 रुपये जमा होणार आहेत। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर येत्या 1 मेला म्हणजेच महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत। यामध्ये केवळ राज्य सरकारच नाही तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील नारी शक्तीला मोठा पाठिंबा देत मोठा निधी जाहीर केला आहे। 10,000 रुपये 1 मे दिवशी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, परंतु याचं वाटप होत असताना 2 टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया ही 1 मे दिवशी सुरू होणार आहे आणि 1 मेला 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल तर दुसऱ्या दिवशी 20 जिल्ह्यांमध्ये याचं वाटप होणार आहे। नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यापूर्वीच लाडकी बहीण योजना सुरू केली होती, परंतु यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राचा विशेष निधी दिला आहे। त्यामुळेच आता ही रक्कम वाढवून थेट 10,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी याचा GR समोर आणला असून महिलांना स्वावलंबी करण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलंय। यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा एकत्रित वाटा असणार आहे, परंतु हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना महिलांकडून ही एक चूक झाली नसेल तरच महिलांना पूर्णपणे 10,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आणि जर लाडक्या बहिणींनो तुमच्याकडून एक चूक झाली असेल तर तुम्हाला ती सुधारण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निधी विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे सुनेत्रा वहिनी पवारांनी देखील या प्रक्रियेमध्ये लाडक्या बहिणींसाठी पुढाकार घेतला। त्यांनी स्पष्ट केलंय की महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू महिलेपर्यंत हा लाभ पोहोचवावा यासाठी 10,000 रुपयाची थेट रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालाय। लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर 10,000 रुपये मिळवायचे असेल तर लक्षपूर्वक ऐका, सरकारमार्फत तुमच्यासाठी कोणता निर्णय घेण्यात आला आहे, महाराष्ट्रातील कोणत्या लाडक्या बहिणींना 10,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे हे देखील पहा। कारण बहिणींनो या योजनेचं वाटप होत असताना महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांपैकी फक्त ठराविक महिलांच्याच खात्यामध्ये हा निधी वितरित होणार असल्याची माहिती मिळत आहे। मोदी साहेबांनी पाठवलेला स्पेशल निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट देखील तपासून पाहावी लागेल। जर तुम्ही पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐकलीत तर कोणत्याही तांत्रिक कारणाशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन GR जाहीर केला आणि त्या GR मध्ये 1,500 रुपये नाही तर थेट 10,000 रुपयाचा आकडा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील नुकतंच दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली। नारी शक्ती हा केवळ शब्द न राहता तो कृतीमध्ये उतरवण्यात आला। यासाठी केंद्राने महाराष्ट्राला विशेष आर्थिक पॅकेज देण्याचं मान्य केलं। त्या निधीचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांना लघु उद्योगासाठी सक्षम करणं। त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलंय की महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्याच्या तिजोरीतून आणि केंद्राच्या मदतीतून हा बोनस हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्यामुळे बँकेचं मोठं काम यामध्ये असणार आहे। लाडक्या बहिणींनो ज्या महिलांची खाती ही बँकांमध्ये आहे त्यांच्यासाठी 1 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो जिल्हा कोणताही असो पण शिंदे साहेबांनी एक सिस्टीम लावली आहे, ती म्हणजेच बँकांची। ज्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी संख्या जास्त आहे तिथे सर्व्हर डाऊन होऊ नये म्हणून बँकानुसार आता 10,000 रुपयाचा हप्ता सोडण्यासाठी विभागणी केली गेली आहे। तुमचं खातं कोणत्या बँकेमध्ये आहे त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये किती वाजता पैसे जमा होणार आहेत याची यादी देखील समोर आली आहे, ती देखील आपण पुढील 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींकडून ही चूक झालेली नसायला पाहिजे। ती चूक कोणती आहे, ती चूक सुधारण्याची शेवटची संधी काय असणार आहे हे देखील पहा, कारण 2 मिनिटांमध्ये तुम्ही ते काम करू शकता आणि तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 10,000 रुपयाचा लाभ मिळवू शकता। लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून तुमच्यासाठी एक विशेष आणि आनंदाची बातमी आली आहे। 10,000 रुपये हा आकडा मोठा आहे, परंतु नारी शक्तीला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने देखील निधी पाठवला आहे। लाडक्या बहिणींनो 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना प्रशासकीय
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे पैसे जिल्ह्यानुसार तुमच्या खात्यामध्ये वितरण होत असलं तरी देखील तुमच्या बँक खात्यामध्ये याची सविस्तर वितरण प्रणाली सुरू झाली आहे। म्हणूनच सरकारने सांगितले की अशा काही 5 बँका आहेत ज्यांचे सर्व्हर हे 1 मे रोजी डाऊन होऊ शकतात। त्यामुळे जर तुमचं खातं या 5 बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला 2 मेची वाट देखील पाहावी लागू शकते। या बँकांची नावे देखील आपण पाहूयात। लाडक्या बहिणींनो, आता बऱ्याच महिलांच्या बँकेचे फॉर्म देखील समितीकडून तपासले गेले। त्यानंतरच महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी 10,000 रुपयाच्या हप्ता वाटपासाठी महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचं काम सुरू केलं। परंतु या वितरणामध्ये तुमच्याकडून जर एक चूक झाली असेल तर तुमचे पैसे अडकून राहू शकतात। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट पत्रकारांशी संवाद साधताना महिलांना विशेष सूचना दिल्या आहेत। कारण मागच्या वेळेस जेव्हा महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक बहिणींच्या खात्यामध्ये पेमेंट फेल्डचा मेसेज देखील येत होता। त्यामुळे जर तुमच्या बँकेच्या खात्याला लिमिट असेल तर तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपयाची मर्यादा ही सरकारकडून वाढवली गेली आहे। त्यामुळे तुमच्या बँकेचं नाव या यादीमध्ये आहे का ते पहा। एकनाथ शिंदे साहेबांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीमध्ये अशा जिल्ह्यांची नावं घेतली आहेत की जिथे सर्वात आधी महिलांचे फॉर्म तपासले गेले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। या योजनेसाठी सुनेत्रा वहिनींनी देखील स्पष्टपणे सांगितले की ही योजना फक्त पैसे देण्यापुरती मर्यादित नाहीये, तर हा सन्मान आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भगिनींना या पैशाचा लाभ घेता यावा। त्यामुळे जर तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्या। तुमची चूक झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी एक सोपी ट्रिक देखील सांगण्यात आली आहे। कारण बहिणींनो, 1500 रुपये नाही तर थेट 10,000 रुपयाचा हप्ता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेल्या विशेष निधीमुळे 1 मे नंतर महिलांच्या खात्यामध्ये आता 10,000 रुपये जमा होणार आहेत। महिलांनो, कल्पना करा की 1 मेचा दिवस असेल आणि महाराष्ट्र दिन साजरा करत असताना तुमच्या मोबाईलवर 10,000 रुपये क्रेडिटेडचा मेसेज येणार आहे। महिलांनो, हे फक्त स्वप्न नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी नारी शक्तीला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतलाय। या आनंदाच्या बातमीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 20 लाख बहिणींना लाभ मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर 10,000 रुपयाची प्रतीक्षा करत असाल तर नरेंद्र मोदी साहेबांनी देखील लखपती दीदी योजनेअंतर्गत नारी शक्तीला जो पाठिंबा दिलाय तो थेट फायदा आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। सरकारने एक विशेष GR जाहीर केला आणि आपल्या राज्य सरकारने म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांचे 1500 रुपये आणि केंद्राचे विशेष बोनस असा मिळून थेट मोठा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं कोणत्याही बँकेमध्ये असलं, जर तुमचं खातं आधार मॅपिंग नसेल तर सरकार तुमच्या खात्यामध्ये कितीही रुपये सोडत असलं तरी ते पैसे तांत्रिक अडचणीमुळे अडकून राहू शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सुनेत्रा वहिनींनी यावर देखील विशेष लक्ष दिलं असून लाडक्या बहिणींना सांगितले की DBT मार्फत पैसे ट्रान्सफर होतात। त्यामुळे 10,000 रुपये ही मोठी रक्कम आहे। त्यासाठी तर आधार लिंकिंग अत्यंत अनिवार्य आहे। जर तुमच्याकडून आधार लिंकिंग करायचं राहून गेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे ही चूक करू नका असं स्पष्टपणे सांगण्यात आलं। ज्या जिल्ह्यांमध्ये बँकिंग नेटवर्क सर्वात मजबूत आहे त्यांना प्राधान्य गट अ मध्ये ठेवण्यात आले। यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर यासारख्या शहरांचा समावेश आहे। विशेषतः ज्या महिलांची खाती ही स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र अशा नॅशनलाइज्ड बँकेमध्ये आहेत त्यांना सकाळी 11 वाजेपर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यानंतर 2 तारखेला म्हणजेच 2 मेला प्रामुख्याने कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा जिल्ह्यांचा समावेश आहे। गडचिरोली, गोंदिया, लातूर, रत्नागिरीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये हा निधी वर्ग करण्यासाठी प्रोसेस सुरू झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये DBT द्वारे पैशाचं वितरण पार पडणार आहे।